मी शिवाजी विद्यालय विधान इयत्ता 9व्या वर्गाचा विद्यार्थी। मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगत आहे। सौ लेखक आहेत सौ सुनीता प्रदीप रंगारी। मी आपल्यासमोर भीमरावांचे विवाह याविषयी थोडक्यात सांगत आहे। भीमराव इयत्ता 9व्या वर्गात शिकत होते। त्यांच्या काळात परंपरेनुसार त्यांचे लग्नाची वय झालेली होती। भीमरावांचे वडिलांचे नाव रामाजी होते। रामाजींनी आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी बाहेर नेले। रामाजींना एक मुलगी पसंत आली, पण भीमरावांना ती मुलगी पसंत नाही आली। तिथंच त्यांचा साखरपुडा कार्यक्रम उरकला, पण भीमरावांना ती मुलगी पसंत आली, त्यामुळे तो साखरपुडा कार्यक्रम तिथेच उरकवला आणि दुसऱ्या मुलीला पाहण्यासाठी निघाले। ती मुलगी रामाजींना आणि भीमरावांना पसंत आली। तिचे नाव होते रामी म्हणजेच रमा। ती 10 वर्षाची होती आणि तिला भीमराव पसंत आले आणि तिथं लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न सकाळचे होते आणि लग्न उरकले। रामाजींची सून म्हणून घरात प्रवेश केले आणि तिला काही दिवसात घरचे काम माहीत झाले की या घरात शिक्षणानुसार भीमरावांना काहीच लक्षात नव्हते। असा नमस्कार, माझे पूर्ण नाव सानिया धीरज रडे। मी शिवाजी विद्यालय विधान इयत्ता वर्ग 10वी मध्ये शिकत आहे। मी महावाचन उपक्रमाअंतर्गत आपले अभिव्यक्ती सादर करीत आहे। डॉक्टर सौ मोहिनी कडू यांनी लिहिलेली महात्मा गांधी हे पुस्तक अत्यंत सुलभ आहे। ही सामान्य जनतेला व बालवाचकांना समजेल अशी आहे। या पुस्तकामध्ये महात्मा गांधींचे जीवन चरित्र रेखाटले आहे। त्यांचे बालपणापासून त्यांनी काय काय कार्य केले मरेपर्यंत इथे सर्व काही दिले आहे। महात्मा गांधी हे लहानपणापासूनच सत्यप्रिय होते। ते महाभारत, रामायण आणि श्रावण बाळ यांच्या कहाण्या ऐकून त्यांना सत्यनिष्ठेची चाहूल लागली होती, असे या पुस्तकात सांगितले आहे। या पुस्तकातून आपल्याला असे शिकण्यासारखे आहे की आपल्याला लहानपणापासून आपल्या मनावर संस्कार झाले तर आपण जीवनात एक चांगले व्यक्ती बनू शकतो। धन्यवाद। नमस्कार, माझे पूर्ण नाव सावळकर शंकर राव। मी शिवाजी विद्यालय विधान या शाळेची विद्यार्थिनी आहे। मी 10व्या वर्गामध्ये शिकत आहे। मी आज महावाचन उपक्रमाअंतर्गत आपल्या अभिव्यक्ती करत आहे। ही पुस्तक आहे ही पुस्तक लिहिली आहे डॉक्टर प्रत्येक घटककर। या पुस्तकाचे नाव आहे हॉकी। त्यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये हॉकीचे कसा खेळला जातो या विषयावर लिहिले। हॉकी म्हणजे कसा महिलांचे किंवा व्यक्तींचे एक बजेट किती असावे, चेंडूचे बजेट किती असावे, हे सगळं माहिती या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे। आणि हॉकीचे याच्यामध्ये हॉकी खेळायला काय काय लागते सगळे याच्यामध्ये सांगितलं आहे। धन्यवाद। मी वर्ग 10वा ब विद्यार्थी आपल्या समोर महावाचन अंतर्गत असलेल्या मी वाचलेल्या पुस्तकाचे माझे मत सादर करीत आहे।
पुस्तक वाचलेली आहे. मला ही पुस्तक वाचताना खूप आनंद झालेला आहे. या पुस्तकात विनोबा भावे यांनी आपले त्यांनी कसे सफर केले, त्यांनी भारताचे जे भाग पाहिलेले होते ते, आणि त्यांना भारतामध्ये ज्या आणि त्यांचे इथे त्यांनी वर्णन केलेले आहे. मला हे पुस्तक खूप आवडलेली आहे. माझे पूर्ण नाव गोपनेश्वर गायकवाड. मी शिवाजी विद्यालय विधान या शाळेची विद्यार्थिनी आहे. मी वर्ग 10 ब मध्ये शिकत आहे. मी राणी लक्ष्मीबाई यांची पुस्तक वाचलेले आहे. लेखक आहेत ज्ञानेश्वर भिवगडे. राणी लक्ष्मीबाई यांचे जीवनचरित्र हे पुस्तक आहे. नमस्कार, माझे पूर्ण नाव मेघना सुरेश करमारे. मी शिवाजी विद्यालय विज्ञान येथील वर्ग 7वीची विद्यार्थिनी. मी आपल्यासमोर महावाचन उपक्रमाअंतर्गत थोडक्यात मनोगत व्यक्त करीत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ डॉक्टर सौ सुभाष यांनी लिहिलेली पुस्तक आहे. महावाचन अंतर्गत देखील मी आपले मनोगत व्यक्त करीत आहे. ही पुस्तक भगवान गौतम बुद्ध, लेखक आहे विजय मातोडकर यांनी लिहिलेली आहे. आणि ही पुस्तक ही अतिशय सुंदर मी वाचलेली आहे. ही अतिशय सुंदर भगवान गौतम बुद्ध यांच्यावर लिहिलेली आहे. भगवान गौतम बुद्ध जेव्हा बागीचेमध्ये फिरत असत होते तेव्हा एक राजहंस आकाशातून खाली येऊन पडाला आणि तो दिसायला सुंदर होता, पण जेव्हा तो खाली पडला तो अतिशय रक्त, त्याला तीर लागलेला आणि बहुत जखमी हालतमध्ये होता. सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांना त्या पक्षीला उचलली, त्याला साफ केलं, त्याची बेंडेज पट्टी केला आणि त्याला चांगल्या पद्धतीने ठेवला. पण जो तीर मारणार होता सिद्धार्थ गौतम बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त यांनी तीर मारलेला होता आणि देवदत्त म्हणाला, हे तीर मीनं मारले, हे शिकार माझे आहे, ते राजहंस पण माझे आहेत, ते मला वापस कर. पण गौतम बुद्ध त्यांना म्हणाले की हे जीव घेण्यापेक्षा जीवनदान देणे हे महत्त्वाचे आहे, म्हणून हे जीवनदान मीनं दिले. हे पक्षी माझे आहेत, तुझे पक्षी नाही आहे, हे त्यांना सांगितले. त्यांचा वाद तसं चालूच झाला. जेव्हा ते दोघे सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि देवदत्त हे राज दरबारामध्ये गेले आणि राज दरबारात त्यांनी
मत व्यक्त केले आणि राजदरबारात ते काही उलझन समजलेले नाही, म्हणून राजाने ते निर्णय राजहंसावरच सोडले. राजहंस उडत उडत सिद्धार्थाच्या खांद्यावर बसला आणि सगळे राजदरबारातील लोक सगळे आश्चर्याने पाहू लागले आणि सिद्धार्थाची ही दयाळूपण दर्शवले. धन्यवाद.